हाय गाईज. आज आज आपल्याकडे चिवणी आहेत. चिवणी म्हणजे सगळी चिवणी नाही, अर्धी चिवणी आणि 2-3 शिंगाळे असे मिक्स आहेत. छोटी ताजी आहे. ती 1-2 शिंगाळे आहेत आणि बघ चिवणी आहेत. आपण ते साफ कसे करतो बघूया. हे आहे ना, हे बघ, हे गाईतलं काढायचं असं. हे 2 काटे असतात, ते असे खेचून घ्यायचे. ती पोटातली घाण निघते. हा इथे 1 काटा असतो, तो कापून काढायचा. हा येत नाही कापायला, हे चिकट असतात. ही शेपटी एवढंच. असे ह्याचे पोट फोडायचे. परत एक दाखवते. सगळे असेच साफ घेणार आहोत आपण, पण दाखवते असे 2-3 दाखवते तुम्हाला. हा वरचा काटा आणि हे 2 काटे असतात साईडला, ते कापायचे नाही. ते असं अंगठ्याने त्याच्या तोंडात हात असं घ्यायचं आणि हे खेचायचं असं. ही शेपटी काढायची. जास्त काही नाही करायला लागत, एकच काटा कापायला लागतं त्याचं. 2-3 दाखवते. थोडंसं लागलं आता दाखवताना. बाकीची पण अशीच साफ करून घेऊया. तर इथे तर आपण मच्छी कापून घेतलेली आणि साफ करून घेतलेले बघू शकता. तर आपण ह्याच्यावर तिखट घेतोय, घरचा मसाला. त्यानंतर आपण त्याला टाकून थोडीशी हळद. लसूण भरपूर घेतलं. ह्याला ना लसूण भरपूर घ्यायचं. त्याला आपण चेचून घेऊया. चेचून काहीतरी बोलतात ते करूया. ते टोप ठेवलंय तापत. तेल टाकून घेऊया. तिथं आपण तेल टाकतोय. आता तेल आपण तापून घेऊया आधी. गॅस वाढव थोडंसं. आता ह्याच्यात आपण चिंचेचं खोळ टाकूया. त्याच्यात चिंचेचं खोळ घेतलेला तेल तापतो, ह्याच्यात टाकूया. किती लागणार आहे तसं टाकायचं आपल्याला. हे खोळच टाकायचं ना, फोडणीला घातलंय बघूया किती. हे आम्ही बारीक मच्छीला काही खोबरं वापरत नाही, चिंचच जास्त वापरतो. ते लसूण घालून घेऊया आपण. तेल तापलं आपलं. त्या लसूणला थोडंसं आता हलवूया. लसूण झाला पाहिजे आपला. तांबूस कलर आला पाहिजे लसणाला.
गॅस वाढवले. आता आपण काय करणार आहोत, आता ते पहिली फोडणी घालणार आहोत. थोडी भाजी साईडला एक म्हणजे डिश तयार ठेवायची, फोडणी दिल्यावर लगेच त्यावर झाकण ठेवण्यासाठी. जे आता आपलं फूल आहे लगेच आपल्याला डिश ठेवून घ्यायची. ती डिश का ठेवायची असते? फोडणीचा वास कालवणाला आला पाहिजे म्हणून. आता आपण डिश काढून घेऊया. त्यात आता आपण थोडंसं पाणी मसाला असलेला पाणी टाकलंय, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आता आपण त्याला एकत्र करून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आपण. जास्त नाही करायचे. चिंचेचं खोळ करून करतो ना, तेव्हा जास्त पाणी नाही घालायचं, नाही तर काय होतं तो नुसताच पातळ होतो ना. आता झाकण ठेवून आपण होऊन देऊ. हे बघा, इथे आता आपली मच्छी शिजलेली आहे. टोप खाली घे. आता आपण ह्याला खाली घेऊया, गॅस बंद करूया, वरून कोथिंबीर टाकूया खाली घेऊन आपण त्याला थोडीशी. आता वरून ते थोडीशी कोथिंबीर टाकू. मस्त वास सुटले. इथे तापलं मच्छी रेडी झालेलं आहे. बघू शकता मच्छीचं कालवण. ते जास्त ढवळायचं नाही तर वाढतानच. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. झटपट होणारं मच्छीचं कालवण. थँक्यू.